नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 30वा भाग. आज सातारा ज्या गोष्टींच्याकरता प्रसिद्ध आहे अशा मला आठवत आहे त्याप्रमाणे 3-4 गोष्टी आहेत. सगळ्यात प्रथम आपल्यासमोर सातारा म्हटलं की नाव उभं राहतं ते कंदी पेढे सातारचे. नंतर दुसरं राहतं सातारी जर्दा म्हणजे तंबाखू. तिसरं राहतं पालेकर बेकरी आणि पुढच्या काळामध्ये त्यात आणखीन 2 नावं ॲड झाली. एक म्हणजे भावे सुपारीवाले आणि काटदरे मसालेवाले, की ज्यांनी या सगळ्या परिसरामध्ये आपले नाव लौकिक केलं. अर्थात कंदी पेढे हे नाव सगळ्यात पहिला प्रथम खूप वर्षापासून सातारचं प्रसिद्ध आहे. ते ह्या सगळ्या 5ही लोकांची माहिती आपण या एक किंवा पुढच्या भागात मिळून घेणार आहोत. खरं तर यांचं कुठे डॉक्युमेंटेशन नाही आहे. म्हणजे कंदी पेढ्याची सुरुवात कशी झाली, काय झाली, पुढं त्या पिढ्या कशा आल्या, हे कुठं डॉक्युमेंटेशन नाही आहे. खरं तर कुठलं तरी या पेढेवाल्या मोदी कुटुंबच त्यातलं महत्त्वाचं आहे. त्यांनी कुठे हे पुढच्या पिढीनं करायला पाहिजे. खरं तर आजच्या काळामध्ये त्यांच्यापैकी एक मोदी लाटकर हे कॉमन नाव आहे त्यांचं, लाटकर किंवा मोदी. त्यापैकी बाळू लाटकर हा सकाळमध्ये पत्रकार आहे चांगला. आता सहज बोलता बोलता मला आठवलं की त्याला एकदा आग्रह करायला पाहिजे, सगळं लिहून काढतो. त्यामुळे पण मला जे आठवतोय तो प्रश्न हा कंदी पेढे आणि व्यापार हा सगळा मोदी या नावानेच चालायचा. मोदींच्या घराण्याची ती मक्तेदारी होती. मला आठवते तेव्हा तुळजाराम मोदी हे साताऱ्यातल्या कंदी पेढ्याचं एकमेव नाव होतं. मोती चौकामध्ये त्यांचं दुकान होतं आणि वर पाटी होती, म्हणजे पेढ्याचे व्यापारी वगैरे नाही, सातारी कंदी पेढ्याचे शास्त्रज्ञ अशी पाटी होती तुळजाराम मोदी पुढे नाव. आणि आम्हाला लहानपणी लोक सांगायचे की तुळजाराम मोदींचे पेढे म्हणजे प्रसिद्ध किती आहेत, तर महाराष्ट्रात तर भारतात आहेतच, पण लंडनमध्ये सुद्धा त्यांचे पेढे मागवले जातात. आम्हाला काही तेव्हा कळायचं नाही, खरं वाटायचं कदाचित मागवले कोणी इथं जाता नेती असतील. सातारा पेढ्यांची खासियत अशी की कमी साखर, उत्तम भाजणीचा खवा, त्यामुळे अतिशय उत्तम चव, पौष्टिक आणि टिकणारे. त्यामुळे या पेढ्यांचं नाव खूप वर लौकिक पसरला. साताऱ्यातून कोणालाही बाहेर जायचं तर किंवा ज्याच्याकडे जायचं तो म्हणायचं येताना पेढे घेऊन या म्हणून. आणि याशिवाय मंगल कार्यामध्ये पेढ्यांचं महत्त्व आपल्याकडे आहेच. लग्न असो, मुंज असो, वास्तुशांत असो, काही मंगल 60 असेल, 75, 80, तर पेढे लोकांना द्यायचे. तर तुळजाराम मोदींनी या पेढ्यांच्या सातारच्या परंपरेचा पाया घातला. मी स्वतः प्रत्यक्ष त्यांना बघितले. त्यांचा मुलगा भानुदास मात्र मी बघितलेला आहे पेढ्या दुकानात बसलेला. आणि मग हळूहळू हे सर्व मूळ त्यांचं एक वेगळं जात आहे, राजपूत किंवा अशी तत्सम त्यांची काहीतरी जात आहे. आणि या सगळ्यांचा नातेसंबंध हैदराबाद वगैरे भागात आहे किंवा असं मी ऐकून आहे आणि मला माहिती आहे. त्यामुळे मोदींच्याच कुटुंबातले इतर लोक भाऊ पुढं वेगळे वेगळे झाले आणि त्यांनी वेगळी दुकानं थाटली. म्हणजे मी लहान होतो तेव्हा मला आठवतंय त्याप्रमाणे तरी तुळजाराम मोदी, बाळप्रसाद मोदी, राजाराम मोदी, चिन्नाप्पा मोदी हे मोती चौकातच त्यांची वेगवेगळी दुकानं होती. आणि BM लाटकर त्यांच्याचपैकी त्यांचं एक वेगळं दुकान होतं, तेही फार प्रसिद्ध होतं. म्हणजे लाटकरांचं दुकानं तरी, आणि या सगळ्या दुकानात मला आठवतं यावरून मोठमोठ्या पैलवानांचे फोटो लावले असायचे. किंवा गामा गुंगा वगैरे कुस्तीगीर किंवा शरीर सौष्ठववाले जे फोटो असतात ते लावलेले असायचे. थोडक्यात हे आमची मिठाई इतकी उत्तम आहे की ती तुम्हाला पौष्टिक म्हणून, आहार म्हणून तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मोदींच्याकडे पेढे आणि बर्फी हे मुख्य पदार्थ असायचेच सगळ्यांच्याच मोदीच्याकडे. आणि त्या सगळ्यांच्याकडे क्वालिटी चांगली असायची आणि आपापसातले नातेवाईक असायचे, तशी स्पर्धा असायची, पण निकोप स्पर्धा होती. आणि मग लाटकरांच्याकडे त्यांनी वेगवेगळे आणखीन पदार्थ, चिवडा, तळलेल्या पोह्यांचा चिवडा तो त्यांचा प्रसिद्ध होता. नंतर आपलं दुधा हलवा वगैरे खूप पदार्थ ते करायचे. म्हणजे मला असं आठवतं की वडील जेव्हा आमच्या नगरपालिकेत अध्यक्ष होते किंवा सदस्य होते तेव्हा केव्हा तरी मला निरोप आला की आणि नगरपालिकेत सर्व सदस्यांची मीटिंग संपली की त्यातल्या वादावाद्या सगळ्या संपल्या की कुणीतरी एकाने तो खर्च करायचा आणि पेढे बर्फी आणि चिवडा मागवायचा, असे त्यातला प्रथा असे. म्हणजे नगरपालिकेचा खर्च करायचा नाही, मेंबरनी स्वतःच्या खिशातून करायचा. आता जरा तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, कारण
खिशातनं खर्च करणं ही परंपरा आता संपून गेली आहे. आणि मग वादावादी विसरून ते पेढे बर्फी खायचे, चिवडा खायचा असं चालायचं. तर त्या लाटकरांच्याकडनं चिवडा पेढे बर्फी आण म्हणून मला कळल्यानंतर मी सायकलवरून जाऊन ते पेढे बर्फी विकत घेतली. आणि ते जो चिवडा यायचा तो असा टोपलीत, बांबूच्या विणलेल्या टोपलीमध्ये यायचा आणि आत कागद वगैरे घालून. आणि साधारणपणे तेव्हा मला आठवते तसं पेढ्यांचा दर सुरुवातीला 3 रुपये किलो होता. मी जेव्हा SSC झालो तेव्हा पेढे वाटायला आणले ते. कारण तेव्हाची प्रथा होती की पास झालेल्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन पेढे द्यायचे आणि मग प्रत्येक घरी 4 तरी पेढे द्यायला पाहिजेत. असं 7-8 किलो पेढे तरी मला आणल्याचं आठवतंय. तर 4 रुपये दर तेव्हा पेढ्यांचा होता. त्यांच्यापैकीच एक भीमराव सुभेदार म्हणून खालच्या रस्त्याला सदाशिव पेठेच्या, त्यांचं एक वेगळं दुकान होतं. त्यांची म्हणजे पेढे बर्फी असत, पण त्यांची स्पेशली चिक्की होती. शेंगदाण्याची अत्यंत अप्रतिम चिक्की ते बनवायचे. 1 पैशाला चिक्कीचा एक तुकडा मिळायचा, असा चौकसा 1 इंच वा इंचचा. आणि शेंगदाणे आणि गूळ आणि खोबरं, शेंगदाणे कमी, खोबरं आणि गूळ जास्त, शेंगदाणे नावाला. आणि अप्रतिम चिक्की असायची. एकेका वडीचा अशी पुडी वर्तमानपत्रात करून ठेवली असायची आणि त्या बारक्या पुड्या एका पितळीच्या पिंपात घालून ठेवल्या असायच्या मोठ्या. 1 आण्याला 5 पुड्या द्यायची ते, म्हणजे 5 चिक्क्या. किंवा मग होलसेलमध्ये पाहिली तर चिक्कीचा तो एकमेकाला जुळलेला गोळा यायचा, तो विकला जायचा. घरी आम्ही आणून ठेवायचो, आई आणून ठेवायची. मधल्या सुट्टीत खायला ते चिक्की द्यायची त्याला. आणि आम्ही पोरं कुणी जर काही खाऊला पैसे दिले, क्वचितच द्यायची म्हणलं, तेव्हा खाऊला द्यायची प्रथा नव्हती, पण दिलेच तर मग 1 आणा दिला तर 5 चिक्क्या मिळतात. त्या 5 चिक्क्या आणायच्या आणि 4-5 मित्रांनी वाटून खायच्या. आणि त्या चिक्कीची गंमत अशी होती की तो कागद काही सुट्टा निघायचा नाही लवकर. सहसा ते चिक्की तोंडात टाकली की आपण खात खात गेलो की हळूहळू कागदाचा तुकडा येऊन तो बाहेर टाकायला लागायचा. पण चव अप्रतिम असायची. म्हणजे परगावी जायचं तर आमचे पुण्याचे काही नातेवाईक येताना चिक्की घेऊन या, कारण ती चिक्की जो कुठे मिळायची नाही. आता लोणावळ्याला किंवा महाबळेश्वरला मिळते ती चिक्की वेगळी, तशी खोबरं आणि ह्याची अशी केलेली चिक्की मी तरी कुठं पाहिली नाही. माझा मित्र डॉक्टर लिमे डेंटिस्ट पुढे झाला आणि तो त्या दवाखान्यासमोर सुद्धा जात होता. तर तो सांगायची कवळी झाल्यानंतर पहिली ट्रायल कवळी व्यवस्थित बसते का नाही, तर त्या पेशंटला मी समोर आणून एक चिक्की द्यायची आणि ती खायला दातांनी फोडायला लावायची. ती खाता आली म्हणजे कवळी ओके झालेली असा अर्थ असायचा. अशी तिची मजा असेल. बाळप्रसाद मोदी स्वतः पैलवान होते आणि त्यांचं मिठाई दुकान उत्तम होतं आणि दिसायलाही देखणे होते. उत्तम रुबाबात चालायचे, मोटरसायकल वगैरे घेतलेली त्यांनी. आणि मला आठवते आम्ही शाळेत असताना 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला ते सगळ्या विद्यार्थ्यांना 1-1 पेढा द्यायचे. म्हणजे आम्ही 1000-1100 विद्यार्थी असतो शाळेत तेव्हा. त्या सगळ्यांना ते स्वतःहून पेढे आणून द्यायचे. म्हणजे अशा तऱ्हेची दानं त्या सर्वच मोदी कंपनीची होती. आणि लाटकरांच्याही पुढं लाटकरांची मुलं, त्यातला एक मोठा विठ्ठल मुलगा उत्तम क्रिकेट खेळायचा, धाकटाही मुलगा होता तोही खेळायचा. आणि त्यांची गावात इतर ठिकाणी घरं होती. हे जे सुभेदार होते ते भीमराव सुभेदार म्हणून आमच्या शनिवार पेठेतच राहायचे. बहुतेक हे सगळे मोदी आमच्या शनिवार पेठेतच राहायचे. वाघाची नदीच्या जवळपास त्यांची घरं होती. आणि त्यांच्या घरावर मात्र होती भीमराव मोदी कौसा सुभेदार संतती होण्यास खास उपाय. ते आम्ही जेव्हा तरुण वयात थोडेसे आलो तेव्हा ती पाठीवरून आपल्याला चेष्टा मस्करी करायचो, पण त्यांचा गुण यायचा असं तेव्हा आम्ही ऐकून होतो. पुढच्या काळामध्ये अशोक मोदी म्हणून त्यांच्याचपैकी तरुण त्यात पुढे आला. त्यांनी खूप अभ्यासाने एक त्या धंद्याचं काही गणित बसवलं आणि अतिशय दर्जेदार पेढे आणखीन बर्फी तयार करले. आंब्याची बर्फी आणि पेढे फार अप्रतिम करायचा तो. वेगळे प्रकार, मोठा पेढा, लहान पेढा वगैरे काय काय करायचा तो. सायकलचा शौक होता. अशोकजीचा मित्रच होता, म्हणजे माझ्याहून मोठा होता पण मित्र होता. अतिशय सायकल अप्रतिम ठेवायचा, उत्तम सायकल चालवायचा. सायकल सजवलेली असायची. म्हणजे सायकल असं लग्नात मुंडवळ्या बांधतात, त्याच्या हँडल 2 बाजूला मुंडवळून अतिशय फास्ट सायकल स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवणार वगैरे असा अशोकमध्ये होता. अशोक आता नुकताच गेला. गडबडीत बोलायचं सवय त्याला. काय रे काय काय कसं काय 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 हे घे. बरं केव्हाही आपण पेढे बर्फी घ्यायला गेलो तर आधी आपल्या हातावर काहीतरी ठेवणार, हे खाऊन बघ कसं झाले. म्हणजे बर्फी असेल, कधी पेढा असेल, कधी दुध्या असेल. आणि सर्वच मोदी स्वभावानं दिलदार.
पुढे तुळजाराम मोदींच्या पुढच्या पिढीनं म्हणजे भानुदास होते, त्यांची मुलं आता आहेत. त्यातला एक नुकताच वारला. सुमुख स्वीट आणि तुळजाराम मोदीशी तिने 2 दुकानं आहेत. आणखीन एक मला वैशिष्ट्य आठवलं, म्हणजे लाटकरांची ती पुढे दुकानं 2 वेगळी झाली, 3 झाली, पण सगळ्यांनी आपला दर्जा कायम राखला आहे. म्हणजे सातारी पेढे न्यायचे किंवा सातारी आंबे बर्फी न्यायची, तर ती मोदींच्याकडनं किंवा लाटकरांच्याकडनं घेऊन जायची असा प्रकार. अलीकडच्या काळात जाधवांनी सुद्धा चंदू हलवाई म्हणून स्वीट दुकान, त्यांनी आपला दर्जा उत्तम राखलेला आहे. तर अशोक मोदीचे मुलांनी पुढे चांगला व्यवसाय केला आणि आता त्यात 2 मुलं आहेत. त्यांचा आता हायवेला त्यांनी आपापली दुकानं, अशोक मोदी हा ब्रँड एस्टॅब्लिश जवळजवळ केलेला आहे. पुण्यात ही दुकान काढलेलं आहे, म्हणजे फ्रँचायझी दिलेली आहे. मला आठवतं 1985 साली मी युरोपला जाऊन आलो. तेव्हा फारच अप्रूप होतं, त्या तिकडे सिंगापूर वगैरे केलं. तर त्यानंतर माझ्या मनात कल्पना आली की हे आता त्या वयात अनेक कल्पना आपल्या मनात येतात. लोकमान्य टिळक म्हणले ते की 10 पैशाचा अफू खाल्ली की काही कल्पना सुचतात. तशीच म्हणा फारतं की हायवेला आपण एक झक्क दुकान काढायचं, आपण म्हणजे काढायचं चालवायला द्यायचं. एअर कंडिशन दुकान. पण युरोपमध्ये मी पाहिलं की जिथं बसचे स्टॉप्स असत हायवेला, तिथे तर वरती अत्यंत अप्रतिम दुकानं असत आणि खूप त्याची विक्री होत असे. तसा हा जेव्हा आपला पुणे बंगलोर रोड हा वाहता रस्ता आहे, त्याच्या कडेला एक दुकान काढायचं, एअर कंडिशन करायचं आणि त्यात ही मिठाई विकायला ठेवायची, अशी कल्पना तेव्हा मनात. प्रत्यक्षात उतरली हा भाग वेगळा. पण अशोक मोदींच्या मुलांनी आता ती कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. एसी बहुतेक नाही दुकान अजूनही, पण ही साताराची खास असलेली कंदी पेढे बर्फी आता तिथे मिळायला लागली. आणि सातारच्या बर्फीचं वैशिष्ट्य होतं की ही जी बर्फी आहे, आंबा बर्फी, ती साखरही कमी प्रमाण असतं ना, आंबा मूळ आमरसापासून ते करायचे त्यामुळं अतिशय उत्तम चव असायची. आणि हा अजूनही पेढ्यांचा सातारचा दौरा चालू आहे. अलीकडच्या काळात कशी कल्पना सुचली माहीत नाही, पण पेढ्यांचा हार करायचा अशी एक कल्पना सुचली आणि मी तरी त्या कल्पनेचा खूपच उपयोग केला. कुणाचा सत्कार असला, विशेषतः मोठ्या कलाकाराचा असेल, तर आपण एक हार करून घ्यायचा आणि तो पेढ्यांचा हार त्याला घालायचा. अशी वैशिष्ट्यपूर्ण कल्पना. म्हणजे इथं 2 फुलवाले आहेत, ते जाणकार आहेत. ते बरोबर पेढे निवडून त्यातनं सुई दोरा ओवून उत्तम हार बनवतात. त्याला प्लास्टिकची फुलं बिलं लावतात. 60 पेढ्यांचा, 61 पेढ्यांचा, 75 पेढ्यांचा. म्हणजे मला आठवते त्याप्रमाणे हरिप्रसाद चौरसिया, प्रभाकर पणशीकर अशांचा सत्कार मी तो हार घालून केल्यानंतर एकदा पुण्यात झाला, कधी कार्यक्रम सांगलीत झाला. लोकांना कुतूहल वाटलं. अनेक लोकांनी मला विचारलं, हार कसा करतात हे? म्हणलं हो, ते तंत्र मला माहीत नाही, त्याला मोदींचं शिष्यत्व पत्करायला लागेल. पण ही साताऱ्याची पेढ्यांचा लौकिक आजसुद्धा कायम आहे आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या लाटकर मोदी या कुटुंबियांचं मोठं योगदान आहे. अलीकडच्या काळात जाधवांचं सुद्धा. मला असं वाटतं की हा दर्जा म्हणजे सातारच्या पेढ्यांचा भावसुद्धा इतरांच्यापेक्षा जास्त आहे बरं का, तेही सांगून ठेवतो. आणि एकदा असं वाटतं की हा भाव जास्त का, पण कदाचित त्याची ती पक्की भाजणी असेल, कच्च्या मालाचं म्हणजे मी खव्यासंबंधी त्यांचं टिपिकल लक्ष असेल, आंब्याच्या बाबतीत पक्का आमरसच घालायचा हापूस असा असेल, पण हा दर जास्त असतो, पण त्यामुळे दर्जाही तेवढाच उत्तम असतो. आपण असं म्हणतो ना की तुम्हाला चांगला माल पाहिजे, चांगले पैसे मोजायला पाहिजे, तर काय गैर आहे. त्यामुळे आता आंब्याचा हा पेढ्यांचा दर सुद्धा 500-550 रुपयाच्या आसपास असेल आणि पण तो वर्थ आहे असं मला वाटतं. आणि सातारच्या पेढ्यांची गोडगाथा इथे थांबूया आजच्या भागात. उद्या जर्द्याचा भाग घेऊया. म्हणजे खाणं पौष्टिक झालं, पण तब्येतीला हानिकारक म्हणतात, पण तरीसुद्धा अगदी अल्प प्रमाणात चिवटभर तंबाखू खाणारे सुद्धा अनेक दीर्घ आयुष्य जगलेले आपण लोक बघतो आणि त्याची चव वेगळी असंही म्हणतात. त्याच्याबद्दल आपण उद्या पाहूया. तोपर्यंत नमस्कार.